Stopping by woods on a snowy evening. Appreciation. टायटल. या कवितेचे टायटल आहे स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. पोएट. ही कविता रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी लिहिलेली आहे. राईम स्कीम. या कवितेची राईम स्कीम ठरवण्यासाठी फर्स्ट स्टांजाचा विचार करूया. पहिल्या ओळीतील शेवटचा शब्द नो आहे, यासाठी ए हे अक्षर लिहू. दुसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द दो आहे, तो नोशी यमक जुळतो, नो दो, म्हणून त्यासाठी सुद्धा ए हे अक्षर लिहू. तिसऱ्या ओळीतील हियर हा शब्द नो किंवा दोशी यमक जुळत नाही, म्हणून त्यासाठी बी हे अक्षर लिहू. त्यानंतर चौथ्या ओळीतील शेवटचा शब्द स्नो हा नोशी यमक जुळतो, नो स्नो, म्हणून नो साठी वापरलेले ए हे अक्षर स्नो साठी वापरू. अशा प्रकारे ए ए बी ए ही राईम स्कीम तयार होईल. पहिल्या ओळीतील 3 स्टांजांची ए ए बी ए ही राईम स्कीम आहे, तर लास्ट स्टांजाची राईम स्कीम ए ए ए ही आहे. फिगर ऑफ स्पीच. या कवितेत द वूड्स आर लवली डार्क अँड डीप या ओळीत ॲलिट्रेशन हा अलंकार आहे, कारण डार्क आणि डीप या शब्दांमध्ये डी या अक्षराचा ड हा साऊंड रिपीट झाला आहे. ड या उच्चाराच्या पुनरावृत्तीमुळे येथे ॲलिट्रेशन हा अलंकार होतो. सेंट्रल आयडिया. या कवितेमध्ये रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी हिमवर्षा होत असताना हिवाळ्यातील एका सायंकाळच्या छोट्याशा प्रसंगाचे वर्णन केले आहे. तो संध्याकाळी घोड्यावरून जाताना एका वनराईचे निसर्ग सौंदर्य पाहून थांबतो. त्या वनराईचे सौंदर्य त्याच्या मनाला भुरळ घालते व त्याला तेथेच थांबावेसे वाटते, पण त्याचे मन त्याला न थांबता चालत राहण्यास सांगते, कारण आपल्याला आयुष्यामध्ये अखेरचा क्षण येईपर्यंत चालत राहून आपली ध्येय गाठायची असतात व कर्तव्य बजावायची असतात. This poem is a little incident happening on a snowy evening. Poet is impressed by the beautiful scene in the woods. He appreciates the beauty of nature. He wants to stop, but his mind urges him to go on. In same way, in our practical life, we have to achieve our goals and perform our duties before it is too late.